सर्वात्मने तस्मै सर्वात्मने नमः. योग वासिष्ठ लिहिणारे महर्षी वसिष्ठ यांना प्रणाम करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कसे हे वसिष्ठ? नमो विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वसिष्ठाय नमो नमः. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र ज्ञानावतार वसिष्ठ महर्षी यांना नमस्कार करून त्यांच्याच चरित्राचे अवलोकन करूया. ही भरतभूमी कशी आहे? ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम वंदे भारत मातरम असं म्हटलेलं आहे. या भरतभूमीमध्ये ब्रह्मराजर्षी रत्नाढ्याम ही रत्नांची खाण आहे. कुठली रत्न? राजर्षी ब्रह्मर्षी अशा रत्नांची ही खाण आहे. आणि त्यातलं एक हिरा आज आपण पाहणार आहोत. ते आहेत ब्रह्ममहर्षी वसिष्ठ. योग वसिष्ठाचं वाचन आपण सततच घडवून आणतो. महर्षी वसिष्ठ हे इक्ष्वाकू वंशाचे राजगुरु आहेत. इक्ष्वाकू वंशाचे, एका राजाचे नव्हे. हा इक्ष्वाकूंचा वंश जो परंपरेने चालू आहे, पिढ्यानपिढ्या ते राजपद त्यांच्याकडे इक्ष्वाकू वंशाकडे आहे. आणि त्या राज्याचे राजगुरु हे महर्षी वसिष्ठ होत आहेत. कसे आहेत हे वसिष्ठ? आध्यात्मिकता, धार्मिकता, निर्विकल्प समाधी या सगळ्या विषयांची प्रमाणभूत मान्यता म्हणजे वसिष्ठ. राजनीती आणि अर्थशास्त्र यातही तेच प्रमाण होते. राजनीतीतल्या कुठल्याही गोष्टीला प्रमाण दाखवा म्हटलं तर महर्षी वसिष्ठ. अर्थशास्त्रातही ते प्रमाण होते. म्हणजे कुठलंच गोष्ट अशी राहिली नव्हती की त्याला वसिष्ठांचं प्रमाण नाही, त्याला वसिष्ठांनी स्पर्श केलेला नाही. त्यांचं कर्तृत्व, चारित्र्य आणि सामर्थ्य, चारित्र्य आणि त्याच्याबरोबर असलेलं सामर्थ्य. चारित्र्य तेव्हाच घडतं तेव्हा त्याच्या मागे सामर्थ्य उभं असतं. म्हणून कर्तृत्व आहे, त्याच्या मागे चारित्र्य आहे आणि ते सामर्थ्यानं उभं केलेलं आहे. असे हे यामुळे महर्षी वसिष्ठांच्या समोर इक्ष्वाकू कुल, संपूर्ण इक्ष्वाकू कुल हे सदैव नतमस्तकच होतं. अयोध्येच्या दशरथ राजांच्या राज्यकारभारात त्यांचं अत्यंत प्रभावी स्थान होतं. इक्ष्वाकू वंशाचे वेन राजा, त्यांचा प्रभाव किती होता हे आपल्याला यांच्या काळात दिसतं. वेन राजा हा थोडासा राजा दरबारात आल्यानंतर, राजपद मिळाल्यानंतर बोलताना असं म्हणाला की आता मी राजा झालोय, त्यामुळे सगळ्यांना दंड करण्याचा हक्क मला आहे, पण मला मात्र कोणीही दंड करू शकत नाही. त्यावेळी राजगुरु उठून उभे राहिले आणि म्हणाले, राजा नाही, असं नाही. राजा धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी धर्मदंड्योसी. तू जर धर्माचरणाच्या बाहेर गेलास, तुझं धर्माचरण सोडून दिलंस, तुझं धर्माचरणाच्या विरुद्ध वागलास तर हा धर्मदंड, त्यांच्या हातात धर्मदंड आहे, हा धर्मदंड तुला दंड करू शकेल, दंड करू शकेल, दंड करू शकेल. आणि हे त्याच्याच काळात त्याला प्रत्याला आलं. वेदराजाच्या उद्धट वागण्याने वेदराजाचं राजपद काढून घेण्यात आलं आणि दुसरा राजा स्थापित करण्यात आला. तर अशी प्रभुसत्ता, अशी धर्मसत्ता ही वसिष्ठांची होती. कसे होते? क्षात्र वेद विदाम श्रेष्ठ, ब्रह्मवेद विदाम श्रेष्ठ. म्हणजे क्षात्र वेदांची संपूर्णतः जाणणारे, संपूर्ण क्षात्रचे तेज असणारे, क्षात्र तेजाचं संपूर्ण ज्ञान असणारे, त्याचबरोबर ब्रह्मवेद विदा, ब्रह्म तेजही असणारे. क्षात्र तेज आणि ब्रह्मतेज यांचं मिलन वसिष्ठांमध्ये झालेलं आपण पाहतो. आणि म्हणूनच त्या प्रभावानं इक्ष्वाकू वंशाचं संपूर्ण गुरुपद त्यांच्याकडे राहिलं. असे हे वसिष्ठ. या वसिष्ठांनी कसं घडवलं हे सगळं? संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांचा
वसिष्ठी नदीच्या तीरावर मोठा आश्रम होता. किती मोठा? की त्या आश्रमामध्ये 60,000 विद्यार्थी शिकत होते. 60,000च्या वर त्यांची संख्या होती. 60,000च्या वर म्हणजे. आणि कसं होतं हे गुरुकुल? तर एका कुटुंबासारखं होतं. कुटुंब कसलं? एक छोटं राज्यच होतं ते. या घरात प्रत्येक घराघरातून या आश्रमात मुलं उपनयन संस्कार झालं की गुरुगृही येत. मग या गुरुगृहात येताना त्यांना कुठलंही शुल्क द्यावं लागत नव्हतं. कुठलाही पैसा भरावा लागत नव्हता. कशाचाही नाही. फक्त मुलाचा उपनयन संस्कार करायचा आणि तिने गुरुकुलात प्रवेश करायचा. ज्याची ज्याची इच्छा असेल त्याला. आणि हे गुरुकुल कसं चालायचं? तर सबगोडे 12% नाही. ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी त्यांनी तिथे तिथे जाऊन शिकायचं. 8व्या वर्षी आलेली ही मुलं यांचं पूर्ण भरण पोषणाचं काम हे समाज करत होता आणि शिक्षणाचं काम हे गुरुकुल करत होता. शिक्षण व्यवस्था कशी होती? पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत ठरलेला अभ्यासक्रम, हा अभ्यासक्रम झालाच पाहिजे तर पुढे, असं काहीच नव्हतं. हे खुला आश्रम होता. हे खुलं ज्ञानार्जन होतं. हा संपूर्ण ज्ञानार्जनाचा परिपाठ होता. म्हणजे कसा? प्रत्येकाला आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या आवडीप्रमाणे, आपल्याला योग्य वाटेल ते, आपल्याला हवंसं वाटेल ते, त्या विषयातलं ते शिक्षण घेता येत होतं. म्हणजे जसं चिमणी आली तर ती दाणे टिपते, भरपूर दाणे टिपते, आपल्या घरात घेऊन जाते. पण गरुडाला जर इथे येत असेल तर तो काय करेल? गरुड भरारी शिकेल. चिमणीने दाणे टिपावेत आणि गरुडाने गरुड भरारी मारावी, अशी शिक्षण व्यवस्था इथे होती. कारण इथे कुठलाच भेद नव्हता. प्रत्येक कुठल्याही घरातनं मूल येऊ शकत होतं. उपनयन संस्कार केला की सगळ्यांचे उपनयन संस्कार त्यावेळी होत होते. ब्राह्मणात होत आहेत, अमक्यात नाही, तमक्यात नाही. जाती ही तिथे नव्हतीच. होती ती वर्णव्यवस्था होती. आणि वर्णव्यवस्था कशी होती? की त्या वर्णांना जन्म घेण्यानी नव्हती. तर सगळेच असं म्हटलंय की सगळेच जन्माला येतात ते शूद्र असतात. आणि मग ते द्विज होतात. द्विज होतात म्हणजे शूद्रांनी सगळ्यांनी जन्माला आल्यानंतर जे जे शिक्षण घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी पुनर्जन्म घेतला. शिक्षणाने तो द्विज म्हणत होता. द्विजाला ब्राह्मण असं म्हटलंय. म्हणजे त्यांनी ते ज्ञान घेतलं की तो द्विज होत होता. त्यामुळे कुठलाही जातीभेद नाही, गरीब श्रीमंत नाही, उच्च नीच नाही, गौरवर्ण काळावर्ण काहीही कुठलाही भेद हा शब्दच त्या गुरुकुलात नव्हता. त्यामुळे भिन्नतेचा कोणताही अंश नव्हता. म्हणजे बाई तो काय मोठ्या घरातला आलाय, मी कसा करू? त्या काही मी बाई लहान घरातून आलोय, मला कोण विचारणार? असंही नव्हतं. आणि इथे येणारी सगळे विद्यार्थी हे गुरूंना पिता आणि म्हणजे वसिष्ठ हे त्यांचे पिता होते आणि अरुंधती या गुरुमाता होत्या. आणि त्या मातेप्रमाणे या संपूर्ण विद्यार्थ्यांची काळजी घेत होत्या. संपूर्ण आश्रमाची काळजी घेत होत्या. या आश्रमात आल्यानंतर पहिल्या मुलांना काही शिकायला मिळत असेल तर ते स्वावलंबन. आज जे आपण सोडून दिलेलं आहे, मुलांना स्वावलंबन माहितीच नाही. आमची मुलगी लग्नाला उभी राहिली तरी काय सांगते सासूला? मी बाई सीए झाले ना, त्यामुळे मुलांना स्वयंपाकघरातलं काहीच येत नाही. स्वयंपाकघरातलं मला काहीही येत नाही. हे स्वावलंबन आहे का? ते सीए घाल तुझं चुलीत. इथे पोटाला मिळालं नाही तर तू काय सीए होणार आणि काय त्या सीएची भूम पडणार आहेस? मग काय यायला हवंय? स्वयंपाकघरातली सगळी गोष्ट, स्वयंपाकघरातलीच नव्हे, आयुष्यातल्या आपल्या स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या गरजा स्वतःला पूर्ण करता येतील असंच शिक्षण इथे आपोआप मिळत होतं. कारण इथे कशालाही नोकर नव्हतं. प्रत्येकाने आपलं आपलं काम आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे करायचं होतं. छोट्यांनी छोटी कामं करायची, मोठ्यांनी मोठी कामं करायची. म्हणजे समिधा गोळा करायला जायचंय, फौजफाटा निर्माण करायला जायचंय, मोठ्यांनी लहानांना आपल्या बरोबर घेऊन जायचं, त्यांना पुढची कार्य शिकवायची, चूल कशी पेटवायची, तांदूळ कसे वैरायचे, धान्य कसं असतं, शेतात कशी कामं चालतात. शेतातही कामाला ही मुलं जात होती. कारण आश्रमामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या. आजही तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रत्येक मंदिराला शेतीचा एक भाग दिलेला असतो. फुलांचा एक मळ्याचा भाग दिलेला असतो आणि हा शासनाने दिलेला आहे. आपल्या भारतीय परंपरेमधली ही परंपरा आहे.
की एक मंदिर परशुरामानं लावलेली ही व्यवस्था आहे की एक मंदिर उभारायचं, एक गाव उभारायचं आहे. म्हणजे तिथे एक आधी मंदिर, नंतर एक शाळा, आणि त्या मंदिरासाठी आणि त्या आश्रमासाठी, गुरुकुलासाठी आवश्यक असणारी शेती, की ज्या धान्यावर तो आश्रम चालू शकतो, आणि एक मळा, की ज्याच्यात फळं, फुलं, भाज्या हे येऊन त्यांचं जीवन सुखद होऊ शकतं. मग या सगळ्या ठिकाणी जसा जसा वेळ मिळेल, जशी जशी आवश्यकता असेल, जशी जशी गुरु आज्ञा होईल, जसं जसं मातेचं सांगणं होईल, माते आज्ञा, त्याप्रमाणे ही मुलं काम करत असत. आणि स्वतःचं कपडे धुणं, भांडी घासणं हे सगळं स्वतः करत असत. नाही तर आज मूल शाळेत जायला निघालं की पहिल्या दिवशी आई त्याला बूट घालून देते. वयाच्या 8व्या वर्षी मूल पाऊल पुढे करतं आणि ते बूट घालून घेतं. एवढीशी साधी गोष्ट सुद्धा आपण त्याला करू देत नाही, पण त्याचे परिणाम पुढे वाईट होतात. तो पाय आपल्याला आपल्याच छातीवर बसतो, कारण तू मला हे शिकवलं नाहीस, त्यामुळे मी परत स्वाधीन झालो, ही भावना त्याच्या मनात येते आणि मग तो असं आपल्याला वागायला शिकतो. म्हणून शिक्षण कसं असावं, तर गुरुकुलासारखं असावं. स्वावलंबी मुलांना बनवण्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. कारण सगळ्या गरजा आपल्याला भागवता येत आहेत, आपल्याला काम करता येत आहे, त्यामुळे आत्मविश्वास येतो की मला जे करायचं आहे ते मी करणारच आहे, मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवू शकणार आहे, एवढी ताकद माझ्यामध्ये आहे. आणि त्याच वेळेला आचरणाचं बंधन त्यांना तिथे होतं. गुरु आज्ञा पाळणं हे पहिलं बंधन होतं, जे आज कुठेच नाही. आम्हीच सांगतो, शिक्षकांचं नाही ऐकलं तरीच आहे. आधी मुळात मुलं आई वडिलांचंच ऐकत नाही, कारण आई वडीलच त्यांना विचारतात, का रे बाळा, तुला बिस्किट खायचंय का, बेकरी खायची का, पाव खायचाय? आम्ही त्यांना हे शिकवत नाही. मी हे सांगितलंय ना, मी हे समोर ठेवलंय, हे तू खायचंयस. ही छोटीशी आईची आज्ञा आहे की हा, आता हे तू दूध प्यायचंयस, आता तू हे खायचंयस, आता हे तुझ्या निहारीसाठी आहे आणि तो ती करायचीस. ती त्याला विचारते, त्यावेळेला त्याला समजत नसतं. आणि मग याची सवय लागता लागता तो हट्टी होतो आणि तुमचं ऐकेन असं होतो, आज्ञा पालन करेन असं होतं. आणि त्याचं आचरण बिघडतच जातं आणि मग आम्ही म्हणतो, काय करू मावशी, ऐकतच नाहीत मुलं. तर हा आचरण, आणि हे आचरण कसं करावं, हा आचार धर्म इथे गुरुकुलात पाळला जात होता. आणि त्याबरोबर त्यांना नीती नियमांचं शिक्षण दिलं जात. आज नीती कशाला म्हणायची असा प्रश्न मुलांना पडतो. कारण आपल्या घरातलं वातावरण आणि आपल्या बाहेरचं शाळांमधलं वातावरण आणि समाजातलं वातावरण यात कुठेही नीतिमत्ता नेमकं कशाला म्हणावं हेच त्यांना समजत नाही. हा असा वागला हे नीतीचं का अनीतीचं? तर नीती नियमांचं शिक्षणही तिथं दिलं जात होतं. आचरणांचं तत्व समजावून दिलं जात होतं आणि जीवनाचं तत्व समजावून दिलं जातं. तेही कसं, त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार. एखादा मुलगा अवघ्या 10 वर्षांमध्ये 4 तिन्ही वेद शिकू शकत होता, पण एखाद्याची क्षमता नाहीये, तर तो 12 वर्ष 25 वर्ष आश्रमात राहून मग आपल्या गृहस्थाश्रमात प्रवेश करायला आपल्या गावी जात होता. पूर्ण ब्रह्मचर्याश्रमाचं वर्णन या गुरुकुलात आहे आणि या गुरुकुलात हा पूर्ण ब्रह्मचर्याश्रम पाळला जातो. ब्रह्मचर्य म्हणजे काय शिकवलं जातं. आपल्या दृष्टीने ब्रह्मचर्य म्हणजे काय, लग्न न केला म्हणजे तो ब्रह्मचारी आहे असा अर्थ नाही. ब्रह्मम ज्ञानात आचार्याने शिकवलेलं ब्रह्म काय आहे, ब्रह्म म्हणजे हे ब्रह्मांड काय आहे, ब्रह्मदेव काय आहे, ती सृष्टी काय आहे, या सृष्टीचे नियम काय आहेत, हे निसर्गतः नियम काय आहेत, आचारांचे नियम काय, कुठले आचारांचे नियम पाळले म्हणजे निसर्गतःच प्रत्येकाची वाढ होते, या सृष्टीची उत्पत्ती, या सृष्टीची स्थिरता आणि या सृष्टीचा लय कसा होतो, आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आपण आहोत. आपणच ब्रह्म आहोत, आपणच ब्रह्मांचा अंश आहोत, आपल्यातच आत्मा स्थिर झालेला आहे, आपल्यातच ब्रह्म स्थिर झालेला आहे. आणि हाच आत्मा एक दिवस हे शरीर हा देह सोडून निघून जाणार आहे. म्हणजेच जन्माला आलेल्या निर्मित झालेल्या प्रत्येकाचा लय हा ठरलेला आहे आणि सृष्टी हे सगळे नियम बांधूनच चालू आहे. हे सगळं ज्ञान, हे सगळं ब्रह्माचं ज्ञान इथे मिळतं. आणि हे ब्रह्माचं ज्ञान ज्या वयात घ्यायचं त्याला ब्रह्मचर्याश्रम असं म्हणतात.
आणि त्या आश्रमामध्ये हे ब्रह्मज्ञान शिकवलं जात होतं. प्रत्येकाच्या स्वाभाविक आवडीनुसार कार्य करता आल्यामुळं हव्या त्या गोष्टीचं शिक्षण घेणं आणि जी गोष्ट आवडीची असते त्यात कुशलता आपोआप निर्माण. त्यामुळे अतिशय मुलांमध्ये कुशलता निर्माण होत होती. स्वानुभवातून ते शिकत होते. अनुभवातून शिकणं आणि ग्रंथ वाचून शिकणं यात खूप फरक आहे. आपल्याला हा कळत नाही कारण आपण मुलांना अनुभवात शिकू देत नाही. आपण त्यांना या ग्रंथात वाच, या ग्रंथातली ही परीक्षा दे, इकडचं इकडे उतरवलं, तिकडे तो पास झाला आणि तो मोठा झाला असं आपण म्हणतो. आपण इंजिनियर व्हा, आपण डॉक्टर व्हा, आपण वकील व्हा, आपण शिक्षक व्हा. पुस्तकं वाचून डिग्री मिळते, सर्टिफिकेट मिळतं, पण त्या व्यवसायामध्ये शिरताना, त्या नोकरी करताना, ते कर्म करताना अनुभवच यावा लागतो. आणि आपला आपल्याशी ताडून पहा, आपण जेव्हा अनुभवानी बोलतो तेव्हा त्याचा प्रभाव पडतो, अनुभवानी कार्य करतो तेव्हा ते अधिक सुफल होतो. म्हणून हा अनुभव मिळून देणं. आम्ही मुलांना म्हणतो नको खेळायला नको जाऊ, तुला लागेल, खर्चटेल. त्याला खेळ मारू द्या, त्याला खर्चटू द्या, मनम लावायला तुम्ही जा. हे शिक्षण इथं होतं. आणि स्वधर्म पालन सर्वात महत्वाचं म्हणजे एकाच कर्तव्य हा दुसऱ्याचा हक्क हे सहजपणे त्यांना आचरणात आणून देणं म्हणजे स्वधर्म पालन करणं. स्वतःचा धर्म म्हणजे स्वतःच कर्तव्य. इथे धर्म याचा अर्थ कर्तव्य असाच आहे. धर्म म्हणजे कुठलीही देवपूजा नाही. धर्म म्हणजे कर्तव्य. आणि हे खूप सहज होतं. एकाच कर्तव्य. आज माझं कर्तव्य आहे स्वयंपाक करणं, म्हणजे दुसराचा हक्क आहे जेवण. त्याला जेवायला मिळालं पाहिजे, त्याचा हक्क आहे. तो केव्हा पूर्ण होईल? जेव्हा मी स्वयंपाक करेन तेव्हा. माझं कर्तव्य काय? मी स्वयंपाक करायचा. आईचं कर्तव्य स्वयंपाक करायचंय. मुलाचं कर्तव्य आहे तिने जे वाढलं ते जेवायचं. म्हणजे मग ते सुफल होतं, सहज होतं आणि एकमेकांच्या मनाचा विचार करायला तिथे शिकवलं जातं आणि मग ते आचरण धर्माचरण होतं. हेही इथं सहजपणे आयुष्यात जगता जगता शिकता येत होतं. त्याच्यासाठी वेगळं शिक्षण घ्यायला जावं लागत नाही, वेगळं गुरूंना सांगावं लागत नव्हतं. सहजपणे चालता चालता बोलता बोलता सहजपणे आनंदामध्ये ही शिक्षण पार पडत होती. याचबरोबर चारे वेद इथे शिकवले जात होते. हे सगळं करणारे या सगळ्या मुलांचं भरण पोषण करताना मी असं म्हटलं की समाज त्यांचं भरण पोषण करत होता. कसं काय? एवढा मोठा आश्रम चालवायचा, 7,000 विद्यार्थिनी म्हणते आहे, आपल्या घरात 6 माणसं सुद्धा नाही, इन्मिती नाही, तरी त्यांचं भरण पोषण करताना आपली काय काय उडतीये, 2-2 जणांना नोकऱ्या कराव्या लागतात, तसा पैसा कमावा लागतंय असं. मग समाज भरण पोषण कसं करत होता? तर समाजामध्ये गृहस्थाश्रमी लोक, वानप्रस्थी आणि ब्रह्मचर्याश्रमी असलेले सगळे आश्रमामध्ये होते. या दोघांच्याही जेवणा खाण्याची भरण पोषणाची सोय हे गृहस्थाश्रमी करत होते. त्याचं सगळी छोटस उदाहरण तुम्हाला सांगते की आपण काय करतो, जेवायला बसलो की नैवेद्य दाखवतो आणि पहिला घास देवाला. आपल्या घरात नवीन काही आलं किंवा शेतकऱ्यांकडे पहिलं धान्य जेव्हा येतं तेव्हा एवढं धान्य पहिलं काढतात ते देवाला. देवाला म्हणजे ते आश्रमाला जात असत. किती सहज होतं बघा. प्रत्येक घरातून जी जी काही वस्तू निर्मिती होत होती ती मग ते कपडे असो, तो कापूस असो, ते धान्य असो, ती फळं असो, ती फुलं असो, हे सगळं आश्रमाकडे आपणहून स्वतःहून स्वावलंबनाने माझं कर्तव्य म्हणून, माझा धर्म म्हणून आश्रमाला पाठवलं जात होतं. न मागता कोणीही आश्रमातनं मागायला येत नव्हतं की अहो तुमच्याकडचं धान्य द्या बरं का, ओ तुमच्याकडची देणगी द्या बरं का. आपण हून प्रजा, गृहस्थाश्रमाचं कर्तव्य म्हणून, गृहस्थाश्रमाचा धर्म म्हणून ते ब्रह्मचर्याश्रमासाठी, वानप्रस्थींसाठी आश्रमात पाठवलं जात होतं. आणि शिवाय आश्रमाचं जे होतं ते तिथे भरण पोषणात सिद्ध होतं. असे हे आश्रम चालत होते. कुठेही पैशांचा व्यवहारच नव्हता, त्यामुळे सगळे सुखी होते. ब्रह्मचर्याश्रमातले लोक आपण पाहिले, गुरुकुलात आलेले विद्यार्थी आपण पाहिले, त्यांना त्यांचं भरण पोषण करणारे गृहस्थाश्रमी जे गावात आहेत, आश्रमाच्या बाहेर आहेत, तो समाज आपण पाहिला.
की तो आपलं कर्तव्य पालन करताना, आपला धर्म पालन करताना त्यांच्या भरण पोषणाची जबाबदारी घेत होता. मग सर्वात महत्वाचं, शिक्षक कसे होते, गुरु कसे होते. आता आपल्याकडे शिक्षक कसे आहेत, काय करणार, नोकरी लागली नाही तर मला लग्न करता येत नाही, नोकरी लागली की मी लग्न करतो, म्हणजे मी गृहस्थाश्रमी न होता सुद्धा, म्हणजे माझं वय ते आहे. इथे जे शिक्षक आहेत ते कसं आहे, वानप्रस्थी, ज्यांचा गृहस्थाश्रम पूर्ण झालेला आहे, ज्यांची पुढची पिढी गृहस्थाश्रम आलेली आहे, त्यांनी आपल्या आपल्या ज्ञानाचा ठेवा घेऊन आश्रमामध्ये जायचं आणि आपल्याजवळ जो काही ज्ञानाचा साठा आहे तो असा उदारपणे सगळ्यांना द्यायचा, ज्याला ज्याला हवं आहे त्याला त्याला ते ते पुरवायचं. ते सुद्धा कसं, नीती धर्म पालनाने, कर्तव्य म्हणून त्याचा मोबदला पैसा शून्य मिळेल. हा, वानप्रस्थींचं सुद्धा भरण पोषण आश्रमामध्ये होत होतं. वानप्रस्थींनाही आपलं आपलं काम आपणच करावं लागत होतं. नाही तर मी शिक्षक झाले, चल रे उचलून ठेवते माझं, चल रे माझी आई दप्तर घेऊन जा, असं नव्हतं. गुरु सुद्धा आपलं काम स्वतः करीत असत, म्हणजे तो आदर्श मुलांसमोर राहत होता. तर आता काय होतं, आम्ही पगार घेतलाय, आम्ही शिक्षक आहोत, पगार मिळाला, शिकवलं नाही, आणि हो माहित नाही. शिक्षक वानप्रस्थी असल्यामुळे, गृहस्थाश्रमी असल्यामुळे कामवासना तशाच आहे. त्यांच्या त्या कामवासना, त्यांच्या त्या क्रोध वासने काही, ते कधी कधी मुलांवर राग काढतात, कधी कधी मुलांची इतके प्रेमाने वागतात की नको, आणि मग नको त्या गोष्टी करताना आपण. म्हणून इथे शिक्षक गुरु कसे होते, वानप्रस्थाश्रमी. बघा, समाज व्यवस्था अशी लावलेली आहे की ब्रह्मचर्याश्रमात असलेल्यांना गुरुगृही पाठवा, आणि त्यांना शिकवणाऱ्यांचा गृहस्थाश्रम पूर्ण झालाय. गृहस्थाश्रम पूर्ण झालाय म्हणजे काय, त्यांचा काम शांत झालेला आहे, त्यांची वासना पूर्ती झालेली आहे, ते वासनेपासून लांब गेलेले आहेत, त्यांचा क्रोध मर्यादित झाला आहे, माया काय आहे हे त्यांना समजलेलं आहे, त्यांचा मोह मद मत्सर याच्या पलीकडे ते गेलेले आहेत. आता त्यांना कोणाचा मत्सर उरलेला नाहीये, कुठलाही मद शिल्लक राहिलेला नाहीये, कारण ते वानप्रस्थी झालेले आहे. संपूर्ण गृहस्थाश्रमातला संसाराचा उपभोग त्यांनी घेतलेला आहे, आणि मग हे वानप्रस्थी शिक्षक म्हणून. आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांची काय कुचंबण आहे, मला सगळं येत आहे, हो आजही मी उत्कृष्ट वकिली करू शकते, पण मी आता माझ्या शारीरिक परिस्थितीमुळे करू शकत नाही, आणि हे जे ज्ञान आहे ते देऊ कोणाला, देऊ कसं, कारण मी रिटायर झाली आहे, जज म्हणून मी रिटायर झालेले आहे. वकिलांना रिटायरमेंट नाहीये, पण शारीरिक त्यांना रिटायरमेंट आपोआपच देते. इंजिनियर रिटायर झालेला आहे, डॉक्टर रिटायर झालेला आहे, मोठे मोठे ऑफिसर्स रिटायर झालेले आहे, पण ज्ञानाचा साठा तसाच आहे. आणि आता गृहस्थाश्रम संपलेला आहे, गृहस्थाश्रमाचे लोक विचारत नाहीत, ज्ञानदान आम्हाला करता येत नाही, आमच्या जवळ जे काही आहे ते आम्हाला असं उभ्या ह्याच्याने वाटता येत नाही, कारण पुढची सोय नाही, मग तो आपला जपून ठेव जपून ठेव जपून ठेव, आणि नको गोष्टी. सगळी आपली समाज व्यवस्था आपण बिघडवून टाकली आहे, कारण आपलं धर्माचरण नाही. आपल्या धर्माने आपल्याला हे आश्रम दिलेले आहेत, आणि ही आश्रम व्यवस्था सुद्धा व्यासांनी करून दिलेली आहे. ते मी व्यास म्हणले तेव्हा सांगेन. वानप्रस्थाश्रमात आलेल्यामुळे शांतपणे, निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे समाज घडवण्याचं कार्य ते करत असत. गृहस्थाश्रमाच्या अनुभवाने ते शहाणे झालेले असत, आणि गृहस्थाश्रमात वागताना कुठलं संकट कसं येईल, त्याला तोंड कसं द्यायचं, त्याला प्रतिकार कसा करायचा, हेही अनुभवाने ते ब्रह्मचर्य मुलांना सांगू शकतात. कुठे कसा जाशील, सगळे मार्ग त्यांना ते दाखवून देत असत. अनेक विविध वृत्ती त्यांनी पाहिलेल्या असतात. त्यामुळे या आश्रमामध्ये सुद्धा वयाच्या 8 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचे सगळे विद्यार्थी आहेत. वानप्रस्थी गुरु सगळे शिकवायला आलेले आहेत. तर असे हे सगळे जमा झाल्यानंतर विविध व्यक्ती, विविध वृत्ती, हे सहज आहे, हे नैसर्गिक आहे. पण मग इथे काय करत होतं, तर विविध वृत्तींचा, विचारांचा, प्रवृत्तींचा समन्वय घडवला जात होता. आपल्या संसारात काय होतं, ब्रह्मचार्यात असलेली आपली मुलं
आणि गृहस्थाश्रमात असलेले आपण यांचा समन्वय घडवून आणायला वानप्रस्थी तिथे नाही. राग आला की आपण मुलाला रागवतो, तो रागवतो, मी रागवतो, ताड ताड घर सोडून जातो. त्यांचा समन्वय घडवायला, त्यांच्या विचारांचा समन्वय घडवायला कोणी नसतं. हे गुरुकुलात घडवलं जात होतं की या सगळ्या वृत्तींचा, विचारांचा, प्रवृत्तींचा समन्वय घडवून आणला जात होता. आणि त्यामुळे हे गुरुकुल म्हणजे एक मोठं कुटुंब, जिथे शास्ता किंवा शासक नव्हता, कायदा वा नियम नव्हते, पण तरीही एक छोट हे राज्य होतं. कुटुंबात कसा कायदा नसतो, प्रजा म्हणजे कुटुंब, प्रजा म्हणजे कुटुंब. आश्रमातले सगळे रहिवासी म्हणजे त्यांचं कुटुंब म्हणजे ती प्रजा. कारण हे मोठं 60,000 म्हणजे काय हो, एक राज्य अगदी असतं, आरामात झालं. कुटुंबात कसं असतं, मला जर वाटलं की रात्री 8 वाजले, बापरे मला लवकर घरी गेलं पाहिजे, हा काही नियम नाहीये माझ्या कुटुंबातला की 8 वाजता घरी आलं नाही कायदा मोडला शिक्षा, असा कायदा नाहीये. पण माझ्या मनात होतं, मीच 8 वाजता घरी पोहोचले नाही तर माझी आई माझी वाट पाहिजे, माझे आई वडील माझी काळजी करतील, जेवणासाठी सगळे खोळंबलेले असतील, सगळे वाट पाहत असतील आणि मग मला गेलंच पाहिजे, म्हणून मी घरी वेळेत गेलं पाहिजे. हा सहज अलिखित असलेला नियम पाळण्याची सहज नैसर्गिक वृत्ती ते कुटुंब. हा, नियम नसला तरी तो नियम पाळणं, कायदा नसला, राज्य नसलं, राजा शासक नसला तरी सुद्धा कर्तव्य दक्षता आणि हक्कांची अंमलबजावणी ही सहजपणे तिथे होत होती. पण हे राज्य कसं होतं, इथे शासक नव्हता, राजा नव्हता आणि इथे कायदाही नव्हता. सर्व ठिकाणी समंजसपणाची भाषा होती. म्हणूनच आपल्याला माहिती आहे की श्रीकृष्ण आणि सुदामा हे एका वेळी राहिले आणि ही त्यांची मैत्री शेवटपर्यंत टिकली. कसं होतं म्हणजे स्वयंशासित प्रजा, हे तत्व होतं, स्वयंशासित प्रजा. राजा शास्ता शासन नसलेले छोटे राज्य. या राज्यात अतिशय सुख, अत्यंत सौजन्य, कल्पनातीत प्रेमळपणा होता, असं हे राज्य होतं. कसं होतं, न राज्यम न च राजासीत, न दंड्यो न च दंडिकाः, स्वधर्मेण प्रजास्तावत रक्षन्ति स्म परस्परम. तुझा हक्क माझं कर्तव्य, माझा हक्क तुझं कर्तव्य, रक्षन्ति स्म परस्परम. ते सगळे एकमेकांचे होते, सगळ्यांचं एकमेकांचं संरक्षण करू शकत होते, कारण सगळ्यांना स्वसंरक्षण शिकवलं जात होतं. प्रत्येकाला स्वसंरक्षणाची जबाबदारी, आणि प्रत्येक जण जर स्वतःच स्वतःला सुरक्षित करत असेल तर बाकी रक्षक सैनिक सैन्य नेमावं लागतच नव्हतं. सगळे एकमेकांचं रक्षण करू शकत होते, स्वतःचंही रक्षण करू शकत होते. असं हे अशा प्रकारची कृतयुगातील उच्च कल्पना त्या वसिष्ठांच्या राज्यात, वसिष्ठांच्या गुरुकुलात, आश्रमात साकार झालेली आपल्याला पाहायला मिळते. महर्षी वशिष्ठ हे शासन व्यवस्थेचे प्रणेते होते. व्यवस्था कशी असावी, शासन व्यवस्था कशी असावी, कुटुंब व्यवस्था कशी असावी, समाज व्यवस्था कशी असावी, प्रजेची व्यवस्था कशी असावी, या संपूर्ण व्यवस्थेचे, व्यवस्था नियंत्रणाचे प्रणेते हे महर्षी वसिष्ठ होते. शासन व्यवस्था या विषयाचे ज्ञान त्यांनी सर्व जगताला दिले. या आश्रमातून म्हणून अलौकिक, ज्ञानवान, गुणसंपन्न, लोकोत्तर चारित्र्यवान, प्रभावशाली चारित्र्य घडले. आणि असं हे सुंदर राज्य, या राज्याच्या शेजारी एक राज्य होतं गाधींच. गाधी हे राजे होते आणि त्यांचे पुत्र, गाधी पुत्र ब्रह्मर्षी विश्वामित्र. हे त्यावेळी ब्रह्मर्षी नव्हते, हे होते क्षत्रिय राजे. आणि हे एकदा आपलं सगळं सैन्य घेऊन या शेजारच्या वसिष्ठांच्या आश्रमाच्या, त्या वसिष्ठांच्या राज्याच्या जवळून चाललेले होते. त्यांच्या मनात आलं, हा आश्रम खूप सुंदर दिसतोय, आपण इथे जावं. त्याने निरोप पाठवला, मी आलो आहे, येऊ का? राजा आला आहे. वसिष्ठांनी निरोप पाठवला, या. नाही, पण मी सगळं सैन्य घेऊन आलेलं आहे. हरकत नाही, सगळं सैन्य घेऊन या. आश्रमात एवढ्या हजारो सैन्यांची कशी काय व्यवस्था होणार?
असा विश्वामित्रांना प्रश्न पडला. वसिष्ठ म्हणतात तुम्ही जा, त्यांना घेऊन या, तुमची सर्व प्रकारची व्यवस्था होईल. आणि आश्चर्यकारक रीती आता आपल्याला वाटतंय त्यावेळी ते सगळं त्यांना शक्य होतं, कारण त्यांनी ते घडवलेलं होतं. आणि त्यांची 60,000ची सेना होती, त्यांच्या 10,000च्या सैन्याला पुरवठ. ते सैन्य हे होतं, ती प्रजा ही होती, ते विद्यार्थी होते, कारण ते सगळे धर्माचरण करणारे होते. आणि विश्वामित्र जाऊन आपल्या सेनेसह आले आणि पाहतात तर काय, सर्व सैनिकांची त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार निवास व्यवस्था झालेली होती. निवास व्यवस्था, गृह, कुट्या, झोपड्या, काही म्हणत त्यांच्या त्यांच्या पात्रतेनुसार उभारल्या गेलेल्या होत्या. आणि पंचपक्वान्नांचं जेवण त्यांच्यासाठी तयार होतं. बाकी सगळ्या व्यवस्था लागलेल्या होत्या. विश्वामित्र डोळे विस्फारून पाहतच राहिले, चकित झाले आणि वसिष्ठांना विचारलं, हे कसं काय, हे तुम्ही कसं शक्य करता? वसिष्ठांनी शांतपणे उत्तर दिलं, नंदिनीमुळे झालं. त्यांनी नंदिनीला नमस्कार केला. विश्वामित्रांनी सगळे सगळे म्हणजे फार वर्णन करत की वेळ नाही आपल्याला. विश्वामित्रांच्या मनात आलं की ही एक नंदिनी, ही कामधेनूची कन्या आहे. नंदिनी, तिचं नाव शबला आहे. हिच्यामुळे जर एवढं आश्रमात व्यवस्था आहे, ही जर माझ्याकडे आली तर माझ्या राज्याची व्यवस्था किती छान होईल. मला जास्त गरज आहे त्याची. म्हणून ते वसिष्ठांना म्हणाले, नंदिनी मला द्या, मला तिची जास्त गरज आहे, तुमच्याकडे जास्त मला गरज. आश्रमाला काय गरज आहे, राज्याला जास्त गरज असते, क्षत्रियाला जास्त गरज असते. वसिष्ठ म्हणले, नाही, मी तिला अशी तुम्हाला देऊ शकत नाही. नाही म्हणले, हा राजा आहे, राजाला नाही म्हणून घ्यायचं कधी माहितीच नसतं. नाही तो स्वीकारतच नाही. त्यांनी बळजबरीने नंदिनीला नेण्याचा प्रयत्न केला, सबलेला नेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नंदिनीला धरताच, ओढवून नेताच तिने हिसडा दिला आणि ती वसिष्ठांसमोर घेऊन उभी राहिली आणि विचारलं, माझं रक्षण कोण करणार? तेव्हा वसिष्ठ म्हणले की मी काही तुला जा म्हटलेलं नाही, मी त्याला सांगितलं नाही की तुला घेऊन जा म्हणून. तो तुला बळजबरीनं नेतो आहे, प्रतिकार कसा करायचा हा तुझा प्रश्न आहे. स्वतःच रक्षण कसं करायचं हे तुला माहिती आहे, तुझं रक्षण तू कर. असं नाही म्हणलं थांब थांब मी त्याच्याशी भांडतो, मी तुला सोडतो. तुझं रक्षण तू कर, कारण तुला शिकवलेलं आहे. नंदिनीने मग शेपूट आपटून सैन्य निर्माण केलं आणि विश्वामित्रांचा पराभव. आता ही कथा आहे, ही रूपकात्मक कथा आहे. पूर्वीच्या सगळ्या वाङ्मयातला कथा या रूपकात्मक प्रसंग. मुळात गाय म्हणजे जनता, सामान्य जनता. कामधेनू म्हणजे स्वयंशासित प्रजा, स्वयंशासित प्रजा. स्वतःच संरक्षण करू शकणारी, स्वतःचा उदरण घेणारी, स्वशासित, स्वतःच शासन स्वतः चालवणारी प्रजा, स्वयंपूर्ण जनता म्हणजे कामधेनू. आता दुसरा अर्थ असा लावलाय, कामधेनू म्हणजे भूमी. कामधेनू म्हणजे भूमी, धेनूची, जमिनीची जितकी जास्त सेवा तितके जास्त फळ. या प्रजेची जेव्हा जास्त सेवा होते, जेव्हा त्याला स्वयंपूर्ण बनवलं जातं, ही त्याची सेवा आहे, तेव्हा त्याचं फळही उत्कृष्ट मिळतं. राजन दुधुक्षसी यदि क्षिती धेनू येत, धेनू येत. या धेनूला जर तू क्षिती दिलीस, क्षती दिलीस, तिला त्रास दिलास, तर तेही फळ तुला भोगावं लागेल. नंदिनी ही कामधेनूची मुलगी म्हणजे जमिनीचा तुकडा. जमिनीचा तुकडा, ज्या जमिनीच्या तुकड्यासाठी आज सगळं जग एकमेकांवर आक्रमण करताना आपण आजही पाहतो. विश्वामित्रांनी पुन्हा पुन्हा युद्ध केलं, एकदा पराभूत होऊन गेले, पुन्हा आले, पुन्हा त्यांनी युद्ध केलं, पुन्हा पराभूत झाले, पुन्हा गेले. मग ते महादेवांकडे गेले, त्यांच्याकडनं वेगवेगळी अस्त्र आणली, पुन्हा त्यांनी वसिष्ठांवर आक्रमण केलं, वसिष्ठांच्या आश्रमावर आक्रमण केलं. वसिष्ठ शबलेला घेऊन शांत उभे होते आणि विश्वामित्रांनी अस्त्र सोडायला सुरुवात केली. त्यांनी एक दर्भाची काडी घेतली, त्याला मंत्र घातले आणि ती अशी समोर ठेवली. विश्वामित्रांनी कितीही अस्त्र टाकली तरी एकाचाही परिणाम त्याच्यावर झाला नाही. एकही अस्त्राचा परिणाम होऊ शकला नाही. विश्वामित्रांना पुन्हा पराभूत होऊन मागे जावं लागलं. आजच मी दर्भ म्हणजे काय आणि काय असतं ते टाकलेले, आता मला खूप सांगायला वेळ नाही.
हे शास्त्र आहे. दर्भामध्ये ती शक्ती आहे, अस्त्र झेलण्याची आणि अस्त्राला प्रतिकार करण्याची. म्हणून त्यांनी ती दर्भाची काढी. इथे काय आहे, वसिष्ठांचं ब्रह्मतेज आणि वसिष्ठांचं क्षात्र तेज हे दोन्ही पणाला लागले. तिकडून काय आहे, तिकडून फक्त क्षात्र तेज येते. शेवटी 4-5 वेळा पराभूत झाल्यानंतर आणि त्या दर्भाच्या काडी समोर आपण हारलो आहोत हे बघितल्यानंतर विश्वामित्र म्हणले, दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम. बलामध्ये सर्वश्रेष्ठ बल म्हणजे ब्रह्मतेज, आणि आता ते ब्रह्मतेज मिळवीन तेव्हाच परत येईल असं म्हणून विश्वामित्र ब्रह्मर्षी होण्यासाठी म्हणून निघून गेले. दर्भाच्या काडीचा उल्लेख झाला म्हणून सांगते, आपल्याला सगळ्यांना माहितीये अशोकवनात जेव्हा जेव्हा रावण सीतेला भेटायला येतोय तेव्हा तिने एक काडी हातात धरली आहे असा श्लोक आहे. आणि मग कोणी कोणी त्याचे काय काय अर्थ लावले काही विचारू नका, पण जाऊ दे. त्याचा अर्थ असा आहे की ती दर्भाची काडी आहे आणि सीता वेद शिकलेली आहे, तिच्यात क्षात्र तेज आहे, तसं ब्रह्मतेजही आहे, आणि म्हणून त्या दर्भाच्या काडीने तिने स्वतःच संरक्षण अशोकवनात केलेलं आहे. यामुळे विश्वामित्र ब्रह्मतेज मिळवण्यासाठी तपश्चर्येस निघून गेले आणि पुढे त्यांचे ब्रह्मर्षी विश्वामित्र घडले. पुढे श्रीरामांना घडवण्यात, राजा राम घडवण्यात त्यांची अग्रणी भूमिका होती आणि सिंहाचा वाटा विश्वामित्रांचा होता. या विश्वामित्रांशी संघर्ष झाला, आश्रमांचं खूप नुकसान झालं आणि वसिष्ठ 4-5 वेळा आक्रमण झालेलं आहे. बघा, मी सांगितलं की कामधेनू म्हणजे स्वयंशासित प्रजा, पण प्रतिकार करताना, युद्ध खेळताना, संकट आल्यानंतर त्यांनी विचार करतायत की खूप मोठी जनतेची, आश्रमाची, संपत्तीची खूप हानी झाली. वसिष्ठांचे 100 पुत्र मारले गेले. आता तुम्ही हसाल, म्हणाल 100 पुत्र होतात का एकाला? पुत्र म्हणजे हे शास्ता आहे, हे गुरु आहेत, आणि हे सगळे शिष्य, शिष्य म्हणजे पुत्रच असतो. त्यांचे 100 पुत्र मारले गेले. जनतेची अर्थात नंदिनीला खूप श्रम कष्ट सोसावे लागले. या सगळ्याचा परिणाम खूप मोठा झाला आणि मग वसिष्ठांनी कठोर आत्मपरीक्षण केलं की यात काय करता येईल, असं नुकसान होऊ नये, असे श्रम आपल्या प्रजेला पडू नये, आपल्या कामधेनूला सुरक्षित ठेवता यावं, यासाठी काय करा. विश्वामित्रांच्या सुसज्ज नियंत्रित सैन्यापुढे नंदिनीला खूप श्रम. ही पहिली गोष्ट त्यांच्या लक्षात आली. विश्वामित्रांचं क्षत्रिय सैन्य होतं आणि त्यामुळे ते सुसज्ज होतं. पूर्ण विचारांती वसिष्ठांनी आपल्या मतांचा, विचारांचा, म्हणजे न राजा न दंडोसी या अतिउच्च कल्पनेचा त्याग केला आणि आता राज्य व्यवस्थेला सांभाळणारी शासन संस्था व्यवस्था हवी असं त्यांना वाटू लागलं. आणखी एका कारणाने या विचारांना पुष्टी मिळाली. त्यावेळेला उन्मत्त क्षत्रियांना परशुरामांनी शासन केल्यामुळे क्षात्र तेज नाहीसं झालं होतं. विश्वामित्र तपश्चर्येस निघून गेले होते आणि क्षत्रियांमध्ये तेज उच्च विचार निर्माण करण्याची गरज भासू लागली होती. यासाठी महर्षी वसिष्ठांनी सूर्यवंशीय त्रिशंकू यास राजा केलं, त्याला खूप मदत केली, त्याला राजधर्म शिकवला, त्याला शासन कसं करायचं ही शासन व्यवस्था शिकवली. तत्कालीन प्रत्येक राजाला सुनियंत्रित शासनवाद समजावून सांगितलं, म्हणजे आजचं सरकार त्यांनी तिथे निर्माण करून ठेवलं. तरीही दशरथ राजापर्यंत उत्कृष्ट शासन व्यवस्था ते करू शकले नाही, परंतु बराच फरक मात्र त्यामुळे पडला होता. परंतु त्यावेळीही अयोध्येच्या बाहेर जनस्थान, पंचवटी, लंका इथे तांडव नृत्य सुरू झालेलं होतं आणि राक्षसांचा जोर वाढलेला, रावणाचा दहशतवाद सुरू झालेला होता. आज जी परिस्थिती आजच्या जगामध्ये सगळीकडे शासन आहे पण आतंकवादाने सगळे घेरलेले आहेत, तेच प्रकरण तिथं होतं. वसिष्ठांनी मानव संस्कृतीचं शोधन केलं आणि त्यांनी असं ठरवलं, मानवांचे गुणधर्म क्षणोक्षणी बदलतात, प्रत्येक क्षणी त्याचे विचार बदलतात. त्यांनी निश्चित केलं की क्षत्रियांची आवश्यकता असून सुनियंत्रित राज्य शासन हवे आहे. त्यांनी हे निश्चित केलं की क्षत्रियांची आवश्यकता असली तरी सुनियंत्रित राजसत्ता हवी असली तरी त्याच्यावर ज्ञानी आणि तेजस्वी ब्राह्मण्याचे वर्चस्व हवे आहे.
आणि मग संजीवनीचा संपूर्ण विचार करून त्यांनी पुढे रामराज्य विश्वामित्रांच्या सहाय्यानं निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. हे त्यांनी सुनियंत्रित राज्य निर्माण केलं, त्याच्यावर इतकं प्रेम केलं, आपल्या तत्वावर इतकं प्रेम केलं, आपल्या राजकारणावर इतकं प्रेम केलं की राजकारण आणि वसिष्ठ हे अलग करताच येत नाही. वसिष्ठ म्हणजे चालतं बोलतं राजकारण, राज्यतंत्र हे त्यांचं वैभव होतं. मग त्यांनी काय ठरवलं, कशी असावी प्रजा, कसं असावं राज्य. सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः सर्वे वेद विदः शूराः सर्वे लोकहिते रताः. अशी जेव्हा प्रजा आणि राजा यांची स्थिती असेल त्यावेळेसच रामराज्य येईल. आणि मग त्यांनी पूर्ण रामायण घडवलं. तपश्चरेला क्षत्रवेद विदाम श्रेष्ठ ब्रह्मवेद विदामपि ब्रह्मपुत्रो वसिष्ठो माम एवं वदुत देवतः. ब्रह्मर्षी यायला गेलेले विश्वामित्र ब्रह्मर्षी होऊन येतात. प्रत्यक्ष ब्रह्मदेव त्यांना म्हणतात तुम्ही ब्रह्मर्षी झालात. ते म्हणते नाही नाही, तुम्ही वसिष्ठांनी. कसेच वसिष्ठ? क्षत्रवेद विदाम, ज्याला क्षात्र तेज आहे आणि ब्रह्मतेजामध्ये तो सर्वश्रेष्ठ आहे, अशा त्या ब्रह्मर्षींनी मला ब्रह्मर्षी म्हणावं, मग मला मी समजेल की मी ब्रह्मर्षी झालो. विश्वामित्रांचा आग्रह होता. ब्रह्मर्षी वसिष्ठ किती मोठे, आपले 100 ज्यांनी मारले त्याला सुद्धा त्यांनी माफ सांगितला. ते सगळं माझं विसरून गेले आणि ब्रह्मर्षी उठा, तुम्ही ब्रह्मर्षी झाला. विश्वामित्र उठा, तुम्ही ब्रह्मर्षी झालात. आणि त्यांच्या सहाय्यानं पुढं रामराज्य त्यांनी आणलेलं आहे. दशरथाच्या राज्यामध्ये सगळं काही होतं. अयोध्या म्हणून निर्मित नगरी, पुत्रोदय पण अजूनही नव्हता प्रीतीच्या अंबरी. आणि हे कुलगुरू होते. संपूर्ण दायित्व त्यांनी सांभाळलेलं होतं. दशरथ वृद्धावस्थेकडे झुकायला लागलेला होता आणि पुत्रोदय नव्हता. आणि श्रावणाची घटना घडली आणि कोणालाही राजाने सांगितलं नाही मला शाप मिळालाय, पण त्यांनी कुलगुरूंसाठी सांगितलं. कुलगुरू आणि दशरथ राजा यांचं हे मित्रत्वाचं नातं, राजाचं आणि गुरुकुलांचं, गुरुचं आणि शिष्याचं नातं कसं असावं, राजाचं आणि गुरुचं नातं कसं असावं, सरकार आणि ऑफिसर्स यांचं नातं कसं हवं, हे आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि त्यातनं मार्ग काढलेला आहे. अरे हा तुला शाप मिळालाय, पण हे नक्की तू समज की हे तुला वरदान आहे. कारण तुला शाप काय मिळालाय की पुत्र वियोग होईल, म्हणजे तुला पुत्र होणार आहे. मग हा पुत्र होण्यासाठी मग आता शाप मिळालाय म्हणून आपोआप होईल का, मजूर करायचं का? नाही. मग ह्याच्यासाठी तू काय कर, तू अश्वमेध यज्ञ कर. आणि अश्वमेध यज्ञ सुरू झाला की पुत्र कामेष्टी पण कर. त्याला इष्टी असं म्हणतात. जसे यज्ञ असतात तशा इष्टी असत, त्यातला हा पुत्र कामेष्टी यज्ञ. आणि हा पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी वसिष्ठांनी असं कसं कार्य केलंय तेवढं आता मी सांगणार. हा पुत्र कामेष्टी यज्ञ करण्यासाठी ऋष्यशृंग विभांडक पुत्र यांना बोलवलं. यांनाच का बोलवलं? हे तर सगळे वेद विदांबरम होते. यांना सगळं जर येत होतं, त्यांना का बोलवलं? कारण मंत्रांना सिद्ध व्हायचं असेल, ती इष्टी सिद्ध व्हायची असेल तर मंत्र सिद्धी असणाऱ्यालाच ती इष्टी करता येते. आणि ऋष्यशृंग त्यातले एक होते, म्हणून ऋष्यशृंगांना बोलव. कोणाची योजना कुठे कशा रे, कुशल योजक हे वसिष्ठ इथे आपल्याला इथे दिसतात. यांना मंत्रांना सिद्धी प्राप्त झाले. आता मंत्रांचे परिणाम होण्यासाठी काय काय असावं लागतं? देहाची शुद्धता, देहाची शुद्धता, मनाची विमलता, वृत्तीची उत्कटता आणि चित्ताची एकाग्रता, जी आपल्याजवळ अजिबात नाही, ती चित्ताची एकाग्रता असावी लागते. तर मंत्र सफल होतात. आपण होम करतो, यज्ञ करतो, याग करतो आणि म्हणतो काय करू, सगळं केलं पण काही फळाला येत नाही. कारण मंत्रसिद्धी ज्याला प्राप्त झाली आहे त्याच्या मंत्रांनाच फळ मिळतं. आणि त्यासाठी आपल्याला हे सगळं असावं लागतं. आपली देहशुद्धी आहे का, आपली चित्ताची एकाग्रता आहे का, आपलं मन विमल आहे का, विमल आहे का, कुठलेही विकार नाहीयेत का त्याच्यात, अविकारी मन आपलं आहे का, निर्विकार आपलं मन झालंय का, हे काही झालेलं नसतं. सगळ्या अपेक्षेनेच आपण सगळ्या गोष्टी करत असतो. आणि मग म्हणून ऋष्यशृंगांना बोलवलंय आणि राजा राण्यांना सुद्धा 1 वर्ष वरच्या सगळ्या गोष्टी मिळाव्या, देहाची शुद्धता वगैरे, म्हणून 1 वर्ष व्रत करायला सांगितलंय. आणि राजा आणि राणी या सगळ्यांनी ही गुरु आज्ञा पाळलेली आहे. दशरथ राजा कौशल्यला म्हणते, मान्य म्हणालो गुरु आज्ञा मी जोडिले कर दोन्ही,
आपल्याला पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे, आपल्याला पुत्र मिळवायचा आहे, तर गुरूंनी जे आज्ञा दिली ते सगळं त्यांनी केलं. आम्ही राजे आहोत, आम्ही वनात राहणार नाही, आम्ही आचार विचार याच्यावरच मर्यादा पाळणं नाही असं काहीही नाही. मी राणी आहे, मी कशी काय वनात राहू, मी कशी काय उपवास करू, मी कशी निराहारी राहू, अशी कुठलीही गोष्ट नाही. गुरूंनी आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी व्रत पालन केलेलं आहे. 1 वर्षाचं व्रत पालन सांगितलेलं आहे. या ह्याच्यात संपूर्ण गर्भशास्त्र मांडलं गेलेलं आहे. असं यामुळे यथावकाश 4 कोवळे वेदरांगातील तुझ्या धर्मरथ घरी हे घडलं. श्रीरामांचा जन्म झाला आणि हे 4 पुत्र अयोध्येत सौख्य घेऊन आले. याच वेळी अश्वमेध यज्ञ करायला सांगितला होता. हा अश्वमेध यज्ञामध्ये सुनियंत्रित राजे 300 राजे दशरथाला मानणारे होते. 300 छोटी 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 राजे. पण आजही ते आपल्याला मानतायत का? म्हणून अश्वमेध यज्ञ आणि या सगळ्यांना एकत्र केलं. त्याच वेळेला नर वानर यक्ष किन्नर गंधर्व पक्षीगण सगळ्यांना अश्वमेध यज्ञात बोलवलं आणि या यज्ञामध्ये सगळ्यांनी मिळून काय ठरवलं की सगळ्यांच्या राज्यावर कुठलं संकट आहे? रावणाच्या दहशतवादाचं. मग हे संकट आपल्याला दूर करायचंय. म्हणजे आजचा जो आतंकवाद आहे, मोदींचा जो प्रयत्न चालू आहे, प्रत्येक देशातून आतंकवाद बाहेर पडला पाहिजे. प्रत्येक देशानं आतंकवादाला प्रहार केला पाहिजे. आतंकवाद साळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आतंकींना प्रतिकार केला पाहिजे. ते इथे संघटना करून सगळ्यांनी मिळून ठरवलं. यात सगळे सामील झाले. नर वानर यक्ष किन्नर आणि अशी शासन यंत्रणा वसिष्ठांनी उभी केली. सगळ्या कामांची विभागणी करू लागली. ध्येय काय आहे? 25 वर्षानंतर राम राजा होईल आणि रावणाचा दहशतवाद आतंकवाद सगळं जग सुजलाम सुफलाम त्यांना करायचंय. राज्याची कल्पना मी तुम्हाला सांगितली. सर्वे ज्ञानोपसंपन्ना सर्वे समुदिता गुणैः. यथावकाश त्यांचं सगळे संस्कार यांच्यावर केलेले आहेत. या प्रत्येकात वसिष्ठ कुठे होते तेवढं सांगते. राम पहिल्याचं नाव ठेवलं. वसिष्ठांनी आपल्या मांडीवर एक पुत्र घेतलेला आहे, त्यांचं नाव ठेवलं. नामकरण हा अतिशय महत्वाचा संस्कार आहे, कारण हे नाव तुम्हाला संपूर्ण जीवनाचा संकल्प देतं. तुमचं जीवन या नावावर अवलंबून असतं. या नावामुळे तुमचं जीवन सफल होतं. या जीवनाचा संपूर्ण गाभा या आपल्या नावात असतो. म्हणून नाव ठेवताना विचार करा. नामकरण संस्कार असल्याला म्हटलंय, तो त्यांनी केला. राम नाव ठेवलं कारण र म्हणजे अग्नी, अ म्हणजे सूर्य आणि म म्हणजे चंद्र. मंगलता, अग्नी तेज, सूर्य तेज आणि मांगल्य या सगळ्यांचं मिळून हे राम नाव ठेवल्यामुळे त्याला या तिन्हीचं तेज मिळालेलं आहे. दुसऱ्याचं नाव ठेवलं भरत. भरत म्हणजे भरणात भरता, भरण पोषण करणारा तो भरत निर्माण केला. लक्ष्मण म्हणजे लक्ष्मण सहा, कैकर्य दास लक्ष्मी ही त्याची होती, असा हा लक्ष्मीवान लक्ष्मण निर्माण केला. आणि शत्रुघ्न ज्याचं नाव ऐकताच शत्रूंनी पळून जावं हार मानावी असा तो शत्रुघ्न, शत्रूंचे हनन करणारा असा तो शत्रुघ्न. अशी 4 मुलांची नावं ठेवली. आणि ना मंत्रम नाक्षरम नास्ति, या प्रत्येकातलं अक्षर बीज हे फळ देणार आहे. नामकरण संस्कार खूप मोठा आहे. हा संस्कार इथे झाला. नावही संस्कारित करतात तेव्हा हे संस्कार प्रत्येकावर झाले पाहिजे. नाहीतर आपलं कसं असतं, नाव माझं सोनूबाई हाती कथलाचा वाळा असली परिस्थिती आपल्यावर येते का? आपण संस्कार करत नाही. महर्षींनी 4ही पुत्रांचा नामकरण संस्कार केला. यथावकाश त्यांचा उपनयन संस्कार घडला आणि राजकुमार वसिष्ठांच्या गुरुकुलात शिक्षण घेऊ लागले. वसिष्ठांच्या गुरुकुलात राजकुमार असले तरी सामान्य शिष्यांसमवेतच त्यांना समान वागणूक दिली जात होती. कोणी इथे उच्च नीच जाती वर्ण भेद नव्हते. हे मगाशी तुम्हाला सांगितलं. स्वावलंबन तिथे आपल्याला ह्याचाच परिणाम म्हणून दिसतो की लक्ष्मण कुठे बांधू शकला, पर्णशय्या निर्माण करू शकला आणि संपूर्ण 14 वर्षाचा वनवास कसा घालायचा तिथे कुठेही ते दुःखी झालेले नाही. कारण या सगळ्याची सवय त्यांना या गुरुकुलात झालेली होती. हे सगळं शिक्षण त्यांना मिळालेलं होतं की आयुष्यामध्ये ज्याची गरजा लागते त्या कशा पूर्ण करायच्या. आणि गुरुकुलात वसिष्ठांच्या गुरुप्रेमाबरोबर त्यांना अरुंधती मातेचे प्रेमही लागले. 4ही वेदांचे, उपवेदांचे, पराक्रमाचे, लोकहिताचे शिक्षण श्रीरामांना मिळाले. 4ही वेद, उपवेद, उपनिषद सगळं त्यांना शिकवले आणि पराक्रमाचे लोकहिताचे
पराक्रमाचं शिक्षण त्यांना दिलेलं आहे, क्षात्र तेज त्यांना दिलेलं आहे, लोकहिताचं शिक्षण दिलंय, कारण त्यांना राजा व्हायचंय, प्रजेशी कसा प्रजानुरंजनात असा राम त्यांनी तिथे घडवलेला आहे. आणि धनुर्वेदच्या निरता, धनुर्वेदात नियत असलेला आणि पितृशुश्रूषणे रताः, माता पित्यांची सेवा करणारा राम त्यांनी इथे घडवलेला आहे. ज्ञान संपन्ने बरोबर श्रीराम श्रीमंत ही झाले. आपल्याला श्रीमंत माहितीये, आपल्याला श्रीमंत आवडतात, आपल्याला श्रीमंत व्हायचं असतं, पण श्रीमंत, श्रीमंत याचा अर्थ ज्याला अयोग्य गोष्टींची लाज वाटते. आज आम्हाला कशाचीच लाज वाटत नाही, आम्हाला उघडं अंग प्रदर्शन करण्याची लाज वाटत नाही, आज आम्हाला पैसे खाण्याची लाज वाटत नाही, भ्रष्टाचार करण्याची लाज वाटत नाही, स्वार्थाची लाज वाटत नाही. या सगळ्या अयोग्य गोष्टी आहेत. श्रीमंत झाले म्हणजे कुठलीही अयोग्य गोष्टींची त्यांना लाजच वाटत होती, म्हणजे ती कधीच ते करू शकत नव्हते. माणसाला जेव्हा एखाद्या गोष्टीची लाज वाटते तेव्हा ती गोष्ट तू कधीच करत नाही, म्हणून ते असे श्रीमंत श्रीमंत झाले. जीवन म्हणजे केवळ यौवन नव्हे, तर मानवी जीवनाचा विचार करता, साकल्याने विचार करता यावा, असे शिक्षण त्यांना वसिष्ठांच्या गुरुकुलात आहे. त्यांना काय काय शिकवलं गेलं? कामवाद, कामाचार आणि कामभक्षण. कामवाद म्हणजे वाटेल तसं बोलायचं नाही, कामाचार म्हणजे वाटेल तसं वागायचं नाही, काम आचार, आणि कामभक्षण म्हणजे वाटेल ते खायचं नाही. त्या सगळ्यामध्ये काम आहे, म्हणजे वासना आहे, म्हणजे या सगळ्या वासनांच्या पलीकडेच आहे. या इंद्रियांचा गुलाम म्हणून आपलं मन नाही वागलं पाहिजे, आपला मन राजा झालं पाहिजे. राजा काय करतो? सगळ्या इंद्रियांना ताब्यात, असं त्यांना परिपूर्ण त्यागाचं, इंद्रिय संयमनाचं आणि वासनांचा पूर्ण त्याग करायला शिकवलं. त्याच वेळी यमनियमांचे पालन शिकवलंय. या साऱ्यांचं शिक्षण त्यांना तिथे मिळालं. यामुळे ब्रह्मचर्याश्रमाचे पूर्ण पालन झाले. नाहीतर आजचा विद्यार्थी 50% गृहस्थ झालेला असतो, धड न ब्रह्मचारी, धड न गृहस्थाश्रमी, आणि मग नर नपुसक तो बनत असतो. गुरुकुलातील पूर्ण अध्ययनानंतर महर्षी वसिष्ठ दिव्य उपदेश करतात. यांनी 8-10 वर्षामध्येच ते पूर्ण केलं, 8 वर्षातच ते पूर्ण केलं होतं. 18 वर्षापर्यंत संस्कार झाला, ते गुरुगृहात गेले आणि 16व्या वर्षी राम परत आलेले आहेत. 8 वर्षात 4ही वेद शिकलेले आहेत, एवढं तेज त्यांच्यामध्ये आहे. शेवटचा उपदेश करतात, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायात्मा प्रमादः. सत्यम वद, जे बोलशील ते सत्यच असेल, आणि सत्य हे बोललेच पाहिजे, सत्य लपवायचं नाही. नाही हो त्याचं जरा वाईट झालं असतं ना, काय करायचंय बोलून, सत्य लपवायचं नाही, असंच शिक्षण सत्यम वद यामध्ये आहे. धर्मंचर, धर्माच्या चाकोरी बाहेर वर्तन नको, विचाराचे स्वातंत्र्य असले तरी स्वैराचार नको. आज जे आपण केलंय, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, विचारांचं स्वातंत्र्य, पण स्वातंत्र्य कुठेच दिसत नाही, आचार कुठेही दिसत नाही, सगळीकडे स्वैराचार माजलेला आहे, ते नको, हेही त्यांना शिकवलं. आणि स्वाध्याय प्रमदः, जे जे तुला शिकवलं आहे त्याचं सतत अध्ययन, म्हणजे पुस्तकं काढून वाचत बसायचं याला अध्ययन म्हणत नाही. अध्ययन म्हणजे जे जे आपल्या मनात शिकलंय, जे जे विचार आपण घेतलेले आहेत त्याचं सतत मनन चिंतन सतत करत राहायचं, त्यात खंड पाडायचा नाही. तर आजच्या विद्यार्थ्यांचं काय होतं, पुढे पाठ मागे सपाठ, पहिलं सेमिस्टर आम्हाला दुसऱ्या सेमिस्टर मध्ये गेलो, पहिल्या सेमिस्टरातलं काही येत नाही, तसं नको. म्हणून काय सांगितलं, सतत स्वाध्यायात प्रमदः, कधीही चुकू नकोस. महर्षी वसिष्ठांनी 4 पुत्रांचे वेदाध्ययन करून घेतले, शस्त्रशास्त्रांचा अध्ययन पाया पक्का केला, संपूर्ण जीवन सुशोभित सुखद करावायचंय हा समग्र विचार दिला. संपूर्ण जीवन, आपलं जीवन संपूर्ण केव्हा होतं, तेव्हा आपण इतरांचाही विचार करतो, संपूर्णत्वाचा आपण विचार करतो, पूर्णत्वाचा आपण विचार करतो, अध्यात्माचा आपण विचार करतो, आत्म्याचा विचार करतो, तेव्हा आपण पूर्णत्वाला जातो. हा विचार त्यांना दिलेला आहे. महर्षी वसिष्ठांनी श्रीराम लक्ष्मणांना रणनीती, युद्धनीती आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी यज्ञ रक्षणार्थ विश्वामित्र बरोबर पाठवलं. विश्वामित्र बरोबर का पाठवलं? कारण त्याला हे सगळं शिकवायचं होतं. कारण विश्वामित्र ब्रह्मर्षी होताना क्षात्र तेज विसरलेले ना, सगळं क्षात्र तेज आणि खूप सारा शस्त्रसाठा त्यांच्याकडे होता, आणि त्याच्यासाठी ते यज्ञ करत होते.
रावणाचा दहशतवाद संपवण्यासाठी ते यज्ञ करत होते आणि त्या यज्ञाचं रक्षण करता करता रामाला हे सगळं शिकायला मिळालं असतं, म्हणून त्यांना पाठवलं. कारण त्याच वेळेला जशी विश्वामित्रांनी महादेवांकडून मिळवलेली अस्त्रविद्या त्यांना दिली, तशीच जया आणि सुप्रभा या खूप मोठ्या शास्त्रज्ञ होत्या. तशाच त्या शस्त्र करणाऱ्या होत्या, शस्त्र निर्मिती करणाऱ्या होत्या. त्यांनी 80 अस्त्र त्या दोघींनी निर्माण केली आणि तीही श्री रामचंद्रांना आणि लक्ष्मणांना मिळवून दिली. म्हणून योग वासिष्ठांनी त्यांना ते पाठवलं होतं. बालपणात पराधीनता, यवनात इच्छापूर्तीचे दुःख आणि वृद्धापकाळी देह दौर्बल्य दुःख एवढं करून सगळं इथेच ठेवून जायचं, तर जगायचं कशाला असं श्रीरामांना आता हा निराश झालेला राम याचं उत्साही रामात रूपांतर करायचं आहे. हा अतिशय महत्वाचा क्षण आहे. त्यावेळी वसिष्ठांनी त्यांना उपदेश केला. निराशात गेलेल्या रामाचं उत्साही रामात रूपांतर करताना त्यालाच म्हणायचं योग वासिष्ठ. म्हणजे भगवद्गीतेचा वक्ता प्रत्यक्ष भगवंत इथे श्रोता आहे. श्रीराम हे श्रोते आहेत आणि भगवान महर्षी वसिष्ठ त्यांना सांगताहेत, ते वक्ता आहेत आणि ते प्रत्यंत भगवंत. आणि ते काय सांगतायत? योग म्हणजे भवसागर तरुण जाण्याची युक्ती. वसिष्ठांनी त्यांना योग वासिष्ठात सांगितली की संसार हा केवळ वासनांचा सागर, यावर सुविचार हेच औषध आहे. कोहम कसच संसारो विवेकेन विलीयते. चित्त संसार निर्माण करतं, म्हणून तू काय कर, अनिमेषम मन करू. तू काय कर, कुठल्याही घटनांचा मनावर परिणाम होऊ नको, म्हणजेच काय कर, मनोविलय करे. हाच त्याच्यावर उपाय. विशेषत्वाने 4 उपाय सांगितले. सत्संग कर, वासना त्याग कर, अध्यात्मशास्त्रांचा विचार कर आणि प्राण स्पंदन निरोध कर. मोक्ष मार्गाचे 4 द्वारपाल सांगितले. शम संयम, विवेक विचार, संतोष आणि साधू संगम. देहाने आपले कर्तव्य करावे, मनाने देवाचे चिंतन करावे, कर्तव्य फल मात्र देवावर सोपवावे. अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहर राघव. देह निरंतर कामात हवा, पण मन निरंतर अतीत हवे, म्हणजे मनावर कामांचा परिणाम नको. असा श्रीरामांना पूर्ण योग वासिष्ठांना उपदेश केल्यानंतर श्रीराम म्हणतात, नष्टो मोहम पदम प्राप्तम त्वत्प्रसादान मुनीश्वर, संपन्नोहमहम सत्यम अत्यंतम अवदादती. स्थितो सिगत सन्नय स्वभावे ब्रह्मरूपिणी, निरावरण विज्ञान हा करिष्ये वचनम तव. माझा सगळा मोह नष्ट झालेला आहे. आपल्या प्रसादानं मी सर्व शक्तीने संपन्न झालोय. सत्य स्वरूप शुद्ध बुद्धीने मी युक्त आहे. माझा सर्व संशय दूर झाला. मी स्वतःमध्ये ब्रह्मरूपामध्ये स्थिर झालो आहे. मी आता सर्व बंधनातून मुक्त झालो आहे. तुम्ही म्हणाल तसेच मी आता वागेन. आणि यानंतर विश्वामित्रांजवळ ते गेले आहेत आणि शेवटी सीता स्वयंवरामध्ये वसिष्ठांनी सीता स्वयंवर घडवून आणलं. जनक आणि रघुवंश या 2 महान वंशांना एकत्र आणून त्यांनी संघटना बळकट केली, म्हणून रामसीतेचा विवाह घडवून आणला. रामायणात त्यांनी काय काय कार्य केलं हे मी थोडक्यात सांगते, कारण मला संपायचंय. यानंतर श्रीरामांचा वनवास तो राष्ट्रहिताय ठरला. हे सगळं आधी ठरलेलं होतं आणि यात सगळी संघटना कार्यरत होती आणि या सगळ्या यंत्रणा, शासन यंत्रणा, या सगळ्या यंत्रणा वसिष्ठांनी ठरवलेल्या होत्या. वनवासाला जाताना सीतेला वल्कलत दिली तेव्हा कैकेयीला ते म्हणतात की तुझा हट्ट मागे घे, की राजस्नुषा आहे ती पूर्ण वैभवानिशी वनात जाईल आणि तुझा हट्ट मागे घेतला नाहीस तर सीता राज्यम करिष्यती, कारण ती रामाची अर्धांगिनी आहे. तू तिला जर जाऊ दिलं नाहीस स्नुषा म्हणून असं पाठवायचा प्रयत्न केलास तर मी तिला सीतेला राज्य करायला लावीन, सीता राज्य करू शकेल. म्हणजे एवढी रघुवंशाची प्रतिष्ठा राखण्यासाठी वसिष्ठांनी आपला प्रभाव घेतलेला. भरत भेटीच्या वेळी वसिष्ठ गेले. कशासाठी गेले? आणि त्यावेळी त्यांनी वसिष्ठांनी विनवणी केली श्रीरामांना की रामा, भरत एवढा म्हणतो आहे तर तू ये, राज्य ग्रहण कर. करताना असं घडवायचं नव्हतं, पण आपण घडवलेला शिष्य, आपण ठरवलेलं ध्येय साकार करण्यासाठी श्रीराम प्रभू योग्य मार्गावर आहेत ना, एवढंच बघण्यासाठी म्हणून त्याने ती विनवणी केली होती.
म्हणजे प्रत्येक वेळी आपण जे करतो आहे ते बरोबर आहे ना, ते प्रत्येक वेळी खुंटा बळकट करण्याचं काम वसिष्ठांनी केलंय. आणि शेवटी दिग्विजयी श्रीरामांचे स्वागत नंदीग्रामी करताना तिथेही वसिष्ठांची अग्रणी उपस्थिती आहे. सर्वात आधी वसिष्ठ तिथे होते. त्यांनी तिथे आशीर्वाद दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर राज्याभिषेक झाला, आनंदोत्सव घडवला. क्षत्रिय तेज असलेली शासन यंत्रणा कार्यरत. रामराज्यात वसिष्ठच कुलगुरू. केवळ रामराज्यात नव्हे, पुढे कुशलवांचे राज्य 36 पिढ्या अनियंत्रितपणे होते. रघुवंशाची सत्ता राहिली, शास्ता रघुवंशाचा राहिला आणि कुलगुरू वसिष्ठच राहिले. ब्रह्मर्षी वसिष्ठांनी अधिभौतिकतेवर आध्यात्मिकतेचे नियंत्रण ठेवून सुव्यवस्थित सुराज्य बनविले. आपणही हिंदू राष्ट्राला याच मार्गाने पुन्हा तेजस्वी हिंदू राष्ट्र बनवूया. ब्रह्मर्षी वसिष्ठांना विनम्र अभिवादन करू आणि म्हणूया, तव स्मरण संतत स्फुरणदायी आमागडो त्वदीय गुण कीर्तन ध्वनी सुरम्य करणी पडो. स्वदेश हित चिंतना विण तुझी कथा नावडो. तुझ्या समची आमुची तनुही देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.